नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 12वी आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयातील प्रकरण 5वे म्हणजेच कृतिशील जीवनशैली या पाठाचा अभ्यास करत आहोत. त्यामधील पहा, आपण कृतिशील जीवनशैलीसाठी या काही जे घटक अंगीकारायचे आहेत त्यामधील जो पहिला घटक आहे तो म्हणजे स्वतःला ओळखणे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजेच शारीरिक सुदृढता वाढवणे. आणि पहा, आज आपण या पाठामध्ये तिसरा घटक पाहणार आहोत तो म्हणजेच फावल्या वेळेचा सदुपयोग करणे. तुमचा जो फावला वेळ असेल या फावल्या वेळेचा जर तुम्हाला सदुपयोग करता आला, फावला वेळ म्हणजे तुमच्या दिवसभरातील कामकाजामध्ये जे तुम्हाला वाटेल आहे तास 2 तास आपले काहीच नाही, विना कामाचे आहेत, आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी त्यामध्ये मोबाईलमध्ये बोटं घालत बसत असाल किंवा चुकीच्या मित्रासोबत काही बाकीचे उद्योग करत असाल, तर ते न करता तुम्ही या फावल्या वेळेचा सदुपयोग करा. तर पहा, सध्या जवळपास सर्वच विद्यार्थी आपला फावला वेळ दूरदर्शनासमोर बसणे व आवडीचे खाद्यपदार्थ व पेय घेणे, सुखलुभूत वृत्ताने निष्क्रिय राहणे, घरात खोड्या करणे, तोडफोड करणे, भांडणे करणे इत्यादी सारख्या गोष्टींचा आनंद मानतात. अनेक दूरगामी आजारांची ही सुरुवात आहे. म्हणजे जे तुम्हाला नंतर भविष्याच्या दृष्टीने जे मध्ये आजार निर्माण होणार आहे त्याची ही सुरुवात आहे. इत्यादी सारख्या गोष्टीचा आनंद मानतात. म्हणजेच ह्या गोष्टींना आजाराची जी सुरुवात असते ही विद्यार्थ्यांना जाणीव नसते. ह्याची जी सुरुवात असते त्याची विद्यार्थ्यांना जाणीव नसे. अशी कृती निवडा की ज्याच्यामुळे आपले आरोग्य व स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही व्यसन करून, आळस अथवा दिशाहीन कामे करून स्वास्थ्य चांगले राहत नाही. उत्तम आरोग्य व स्वास्थ्यासाठी नियमितपणे ठराविक हालचाली होणे गरजेचे आहे. सुदृढतेचा ऱ्हास होऊ नये म्हणून एखादा खेळ खेळणे किंवा शारीरिक शिक्षणातील एखाद्या उपक्रमांचा छंद म्हणून सहभाग घेणे गरजेचे आहे. यामुळे फावल्या वेळेचा सदुपयोग होतो, निखळ मनोरंजन होते, ताणतणाव कमी होतो. त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या फावल्या वेळेचा जर तुम्हाला सदुपयोग करायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या त्या करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं स्वास्थ्य चांगले राहील, आरोग्य उत्तम व स्वास्थ्यासाठी नियमितपणे ठराविक हालचाली होण्यास सुरुवात होतील व तुम्ही जर एखादा छंद जोपासणार आहेत त्या छंदाचाही तुमचा इच्छा पूर्ण होतील. तर पहा, पुढील जो आहे तो म्हणजेच सुट्टी दिवशी निष्क्रिय राहणे. तर पहा विद्यार्थी मित्र हो, सुट्टीच्या दिवशी निष्क्रिय राहण्यासाठी आपल्याला आवडीचे छंद जोपासून कृतिशील राहून त्यात आनंद मिळवा. म्हणजे तुमचा जो सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी सक्रिय राहण्यासाठी आपल्या आवडीचे छंद जोपासून, म्हणजे तुम्हाला जे छंद आवडतात, कोणाला क्रिकेट खेळायला आवडत असेल, कोणाला कबड्डी खेळायला, कोणाला फुटबॉल, कोणाला कुस्ती किंवा बाकी कोणाला सायकलिंग चालवणे, कोणाला ट्रेकिंगला जाणे, ह्या गोष्टीचा जर छंद जोपासायचा असेल तर ह्या कृतीतून राहून त्यातून आनंद मिळवा. म्हणजेच विशिष्ट शिबिरांमध्ये सहभागी होणे. आनंद मिळवणे म्हणजे काय, ह्या ज्या सुट्टी दिवशी काय काय केलं पाहिजे तर त्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट शिबिरामध्ये सहभागी होणे, सहलींना जाणे, धाडसी उपक्रमात सहभागी होणे, घर व घराची स्वच्छता ठेवून पर्यावरण चांगले राखणे, याखेरीज कल्पकतेने इतर उपक्रमात सहभागी व्हावे व सुट्टीच्या दिवसाचे नियोजन करावे व कृतिशील राहावे. पहा, तुम्ही सुट्टीच्या दिवसाचे जर चांगले नियोजन केले तर तुम्ही नक्कीच कृतिशील राहाल. जो पुढचा घटक आहे तो म्हणजेच श्रमाचे मूल्य जाणून घेणे. तर पहा, आजच्या यांत्रिकी जीवनात दैनंदिन व्यवहारात शारीरिक श्रम कमी झाले आहे. जे आपल्या दैनंदिन जीवन असेल या तांत्रिकी जीवनात आपल्या दैनंदिन व्यवहारात शारीरिक श्रम कमी झाले आहे. त्यामुळे श्रमाचे मूल्य कमी होत आहे. वास्तविक पाहता श्रम करण्याने सुदृढता वाढते व टिकून राहते. परंतु सध्या श्रमाची कामे करण्याने कमीपणाची भावना येते
आणि हे सुदृढतेच्या ऱ्हासाने एक प्रमुख कारण आहे. म्हणजे श्रमाचे मूल्य जाणून घरातील श्रमाची कामे करणे, बागकाम करणे, घरातील टाकाऊ वस्तूतून कल्पकतेने नवनिर्मिती करणे यासारख्या कामाला स्वतःला गुंतवल्यास श्रमाचे मूल्य समजेल. म्हणजे तुमचं जे श्रम आहे हे जर तुम्ही फावल्या वेळेत म्हणा किंवा बाकीच्या वेळेत म्हणा, ज्या टाकाऊ गोष्टीतून तुम्ही जर टिकाऊपणा जर आणला आणि त्याची नवनिर्मिती जर केली तर नक्कीच तुमच्या श्रमाचे महत्त्व तुम्हाला जाणवेल व श्रमाचे मूल्य तुम्हाला समजेल. आधुनिक काळात कोणती समस्या कधी आपल्यासमोर येऊन उभी राहील याचा अंदाज करणे मानवासाठी कठीण बनत चालले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोविड-19 यासारख्या एका विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरातल्या बहुतांश लोकांना हतबल करून टाकले आहे. कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीची मदत करते. म्हणजे तुम्हाला कोणत्याही जर आजारावरती मात करायची असेल, ह्या कोविडसारख्या आजारावरती मात करायची असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे होते व तीच मदत करते. थोडा विचार करून कोणती जीवनशैली यासारखी आहे असे तुम्हाला वाटते? निष्क्रिय की कृतिशील? एवढेच नव्हे तर यापुढे येणाऱ्या अनेक विषाणूजन्य आजारासमोर जगण्याची कला आपल्याला आत्मसात करावीच लागेल. यासाठी अनेक तज्ज्ञ विविध प्रसारमाध्यमांद्वारे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय सुचवत आहे. खरे तर आपले शरीर सुदृढ असेल तर मनही उत्साही, प्रसन्न, ताजेतवाने राहते. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांबरोबरच निरोगी शरीर हे देखील मूलभूत गरज मान्य करावायला हवे. बरोबर आहे, तुमच्या ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहे, ह्या मूलभूत गरजांबरोबरच शरीरातील म्हणजेच निरोगी शरीर हे देखील निरोगी शरीर ठेवणे हे देखील एक मूलभूत गरज म्हणून मान्य करायला पाहिजे. आपले जीवन निष्क्रिय, सुदृढ, निकोप आणि निरामय होणे हे आपल्याच हाती आहे. म्हणजे जे आपलं जीवन आहे सक्रिय, सुदृढ, निकोप यश आणि निरामय होणे हे आपल्याच हाती आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पाठ आहे त्यामधील शेवटचा जो घटक होता श्रमाचे मूल्य जाणून घेणे. तुम्ही जे श्रम करणार आहे त्याचे मूल्य जाणून घेऊन त्याच्यावरती तडजोड करणे. तर पहा विद्यार्थी मित्र, कृतिशील जीवनशैली अंगीकारण्यासाठी म्हणजे जी आपली कृतिशील जीवनशैली आहे ती अंगीकारण्यासाठी खालील तक्त्यांतील मुद्द्यांचा आधार घेता येईल. म्हणजे जे तुम्हाला मुद्दे दाखवले आहेत तक्त्यामध्ये त्याचा आधार घेता येईल. कृतिशील जीवनशैलीची रचना. तर पहा आपले जे कृतिशील जीवनशैलीची जी आहे रचना आहे ती म्हणजे एक स्वतःची ओळख, शारीरिकदृष्ट्या सक्षम राहणे, आहाराभिमुख म्हणजे समतोल आहार घेणे, कुटुंबाभिमुख म्हणजे कुटुंबासोबत राहणे, संस्कारक्षम, संयमी वृत्ती, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि इकडं ज्या भागात आहे म्हणजे सहकारी वृत्ती, दृढ निश्चयी, दूरदृष्टी, समाजभिमुख, नियोजनमुक्त काम, निसर्गाचा आदर, मानसिकदृष्ट्या सक्षम व आजारापासून दूर राहणे. हे जे आपलं कृतिशील जीवनशैलीची रचना आहे, तुम्ही जर याप्रमाणे जर आपलं कृतिशील जीवन जर जगायला सुरुवात जर केली तर नक्कीच तुमचं आरोग्य निरोगी व या आलेल्या कोविड-19 आजारासारख्या रोगांपासून सुरक्षित राहील. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील व तुमचं कृतिशील जीवन जे आहे, जीवनशैली जी आहे ते कृतिशील आणि चांगल्या प्रकारे राहू शकते. तर पहा आपण जो पाहिला आहे विद्यार्थी मित्रांनो पाठ 5वा कृतिशील जीवनशैली. धन्यवाद.